तर वळूया पुढील बातमीकडे। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद हा टोकाला गेलाय। तुम मराठी लोग गंदे हो, तुम मच्छी मटन खाते हो, या सोसायटीतील 4 कुटुंबांचा दररोज असं बोलून अपमान केला जात होता। अत्यंत खालच्या दर्जाची भाषा त्यांना वापरली जात होती। मनसेनं मग आता या संदर्भात आवाज उठवलाय आणि या सोसायटीत जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना जो आहे चांगलाच दम भरला। मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय। मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा। हे काय हे थांबे थांबे एक मिनिट, हे कशाला दिलेलं, हे कशाला दिलेलं ते सांग मला। हे कशाला दिलेलं तू बोलतोय ना मराठी फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बेसिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय, भेदभाव होत नाही ते तू ऐकलं, तू काय बोलतो म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाहीयेत, काही मराठी आहेत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते समजलं का? शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काय शहाणा झाला का? त्याने काय ओळख का नाही बोलला? व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण आहे ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना। याला विचारा, जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काही विरोध केला। तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं, मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहा। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात, ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात। मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट इथं द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे। आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे, बरोबर। तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना गुजरात्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही। 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास देत चाललेत, ग्रुपसारखं पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना जो शिवाय देतो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईडला होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकटं टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे।